आमसभेमध्ये रोहित पवार अधिकाऱ्यांवर चांगले संतापले। पैसा तुमच्या बापाचा नाही, माज दाखवू नको अशा शब्दात रोहित पवारांनी अधिकाऱ्याला चांगलेच फटकारले। खराब कामामुळे रोहित पवारांनी नगर परिषद अभियंता अमर शेख यांना झापले। जामखेड नगर परिषदेच्या आमसभेत खराब काम होत असल्याच्या तक्रारीवरून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार प्रचंड भडकले। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? ही काय वेडी लोक आहेत का? खिशात हात काढा आणि लय शहाणा काम करतोय तू इथं। गटाच्या बाबतीत नगर परिषदेने कंत्राटदारांना मॅनेज केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू। बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतली आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। एका व्यक्तीनं गटाराच्या खराब कामाचे फोटो आमसभेत दाखवून अधिकाऱ्यांना जाब विचारला। आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे 2 माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतला त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता, तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती इथं भेटणार नाही। आपले कन्सल्टंटचे 2 माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत। या घटनेनंतर रोहित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांचा बापच काढला। हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे। हा आम्ही काय बोलत नाही, बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? तुमचा असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का? तुम्ही कन्सल्टंटचे 2 तुम्ही काम करून दिलं असतं का? तुम्ही काम करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे, दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावळट लोक आहेत का? नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात हात काढा आणि लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झालंय। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। अधिकाऱ्यांनी चुका केल्या तर जापायलाच पाहिजे ना, ते चुकीचं काय केलं? अधिकारी ॲटिट्यूड दाखवतात, हे काय नवीन आहे का आता महाराष्ट्रात? राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे। अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत, कोण विचारतं आमदार खासदारांना? कारवाईची मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते, ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची घटना कोकणातही घडली। नितेश राणेंनी सिंधुदुर्गात अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला। टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे। तुम्हाला नाही तर माहिती आहे, पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारीकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो, अवेळी तुमच्या ह्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका, पळापळ सुरू होईल। दुसरीकडे अकोल्यातल्या सभेत बच्चू कडूंनी कलेक्टरला सोडण्याची भाषा केली। याआधी जळगावमध्ये कलेक्टर ऑफिसचं गेट ढकलून बच्चू कडूंनी कलेक्टरच्या दालनात प्रवेश केला होता। त्यावेळी गेट तोडलं, यावेळी कलेक्टरला सोडू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुंपली। शेतकऱ्यांच्या विषयावर गुलाबराव पाटलांचा आवाज दबलेला दिसतोय, त्यामुळे गुलाबरावांच्या घरावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं असं आव्हानच गुलाबराव पाटलांनी दिलं, तर 5 तारखेला पाळधी गावात येतोय, अडवून दाखवावं असं प्रति आव्हान बच्चू कडूंनी दिलंय। तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव, आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे, त्या भांगडीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं। गावात जाऊ, काय विषय, त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या, देखते हो क्या किस तरह से स्वागत करते हैं। मोर्चे पिछे तो तुमचा धंदा नहीं है, तो हमारा धंदा है, आमचा धंदा है। आम्ही शिंगाडे काढत 10-20 लोक आहेत।
बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ये जाओ एक सगळा गाव मा 5 अक्टूबरला जळगावला आहे ना, वहाँ मिलेंगे आपको. आप बोलो कहाँ ना है तो. शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे कोण जितता है. जे कोणी अधिकारी नाही तर मंत्री चुकीच्या पद्धतीने वागत असतील त्यांना बऱ्यापैकी सरळ करण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे. राज्य पातळीवरच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना आम्ही सरळ ठेवू शकतो, तर तालुका लेवलला काही ते अडचणीचं नाही. तुम्ही बघा पुढच्या काही दिवसांमध्ये सगळेच अधिकारी खराब असतात असं नाही, काही खराब असतात, बहुतांश चांगले असतात. चांगल्या अधिकाऱ्यांवर आमचा विश्वास आहे, मग जे खराब आहेत त्यांना आम्ही सरळ केल्याशिवाय राहणार नाही. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना मारहाण करत गुंडगिरी करण्यात आली. पार्किंगची पावती वसुली करणाऱ्या गुंडांकडून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. घटनेची छगन भुजबळ आणि गिरीश महाजन यांच्याकडून दखल घेण्यात आली आहे. छगन भुजबळ मारहाण झालेल्या पत्रकारांच्या भेटीसाठी सुद्धा गेले होते. त्र्यंबकेश्वरमध्ये पत्रकारांना बेदम मारहाण करण्यात आली. त्र्यंबकेश्वर मधल्या एंट्री फी वरून कंत्राटदाराच्या गुंडांनी गुंडगिरी केली. पत्रकार किरण ताजने यांना बेदम मारहाण करण्यात आली. पत्रकार योगेश खरे यांना छत्रीनं मारहाण करण्यात आली आहे, तर पत्रकार अभिजित सोनवणे यांना काठीनं मारहाण करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये प्रवेश करताना फी आकारली जाते. नगर परिषद पर्यटकांकडून ही फी वसूल करते. फी वसूल करण्यासाठी काही मुलं नेमण्यात आली आहेत. या मुलांनी स्वामी समर्थ केंद्राजवळ पत्रकारांच्या गाड्या अडवल्या. आम्ही कुंभमेळ्याच्या बैठकीसाठी आलोय असं पत्रकारांनी सांगितलं. मात्र फी वसुली करणाऱ्यांनी पत्रकारांसोबत अरेरावी केली. वाद वाढल्यानंतर पत्रकारांना गाडीतून खाली उतरवून मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्र्यंबकेश्वरमधल्या जखमी पत्रकारांची मंत्री छगन भुजबळ यांनी रुग्णालयात जात भेट घेतली आहे. मी एसपींना स्वतः फोन केला ताबडतोब कायद्याबरोबर वाटत असताना मी त्यांना सांगितलं की ताबडतोब कारवाई करा. आणि पुन्हा आता त्यांना मी सांगतोय की ती कारवाई अतिशय कडक झाली पाहिजे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न हा करता कामा नये. नक्की काय झालं, संदीप कर्णिक तिथं सीपी आहेत, पुण्याच्या हद्दीत झालं ते मी लगेचच गाडीत बसल्यानंतर पाहतो, विचारतो. अशा प्रकारची मारहाण होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे, वाईट आहे. मी आत्ताच एसपीसी आणि सीपीशी बोलेल आणि कडक कारवाई त्या लोकांवर झाली पाहिजे ज्यांनी मीडिया बंदूर हात उगारला किंवा त्यांना गंभीर दुखापत केली. मी निश्चितपणे याची दखल घेतोय. तर पडळकरांनी केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात जयंत पाटील समर्थक आक्रमक झाले. कोल्हापूर, पुणे, सांगली, नागपूर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. कुणाच्या आई वडिलांवर बोलणं योग्य नाही अशा शब्दात बावनकुळेंनी सुद्धा कान टोचले. कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो, पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. फोटोवर शाई फेक, जोडे मारो. पडळकर समर्थकांकडून दुग्धाभिषेक. पडळकरांचं जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य. अरे जयंत पाटला, तू राजाराम पाटलांना काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड असणार आहे. जयंत पाटलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानं गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. कोल्हापुरात कुत्र्याच्या गळ्यात पडळकरांचा फोटो लावून प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. सांगलीत पडळकरांविरोधात जयंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले. जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर ते पेठनाका रास्ता रोखत आंदोलन केलंय. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळत निषेध केला. मुर्दाबाद.
नागपूरच्या व्हरायटी चौकात पवारांच्या राष्ट्रवादीकडून पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. पंढरपुरात पडळकर समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक केला. सांगली शहरातही पडळकरांच्या 30 फुटी पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या प्रस्थापित पवार पाटलांनी प्रचंड असा मानसिक शारीरिक त्रास दिला. अनेक खोट्या गुन्ह्यामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस या महाराष्ट्राचे स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे शरद पवार यांना दिसलं नाही का? मग पडळकर साहेबांच्या आमच्या ही रांगडी भाषा आहे, मेंढरा मागा आम्ही हीच भाषा बोलतो आणि या भाषेचं आम्ही नक्कीच समर्थन करतोय. गोपीचंद पडळकर हा आक्रमकपणे आपली भूमिका मांडण्यात आजपर्यंत त्याला महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मुळात महाराष्ट्रातल्या ह्या मुरब्बी राजकारण्यांनी अगदी पवार साहेबांपासून जयंत पाटलांपर्यंत खिलाडू वृत्तीनं घ्यायला हवाय. ज्यावेळी हाच मनोज जरांगे ज्यावेळी धनगर समाजाच्या पार्श्वभागात लाकडं सारत होता त्यावेळी याच दुड्डाचार्य शरद पवारांना मुख्यमंत्र्यांना फोन करावा असं वाटलं नाही बरं? भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय त्यांनी स्वतः जाहीर स्टेटमेंट केले की भाजपच्या अध्यक्षांनी काही पाळीव कुत्रे पाळलेत, जे पाळीव कुत्रे त्यांच्या पक्षाच्या किंवा त्यांच्या अध्यक्षांच्या अंगावर आल्यानंतर त्याच्यावर सोडले जातात. या ठिकाणी गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील किंवा लक्ष्मण हाके असतील यांना सातत्याने भाजप महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या अंगावर सोडते. आणि मग आता लक्ष्मण हाके असतील किंवा गोपीचंद पडळकर असतील यांनी किमान भाजपच्याच नेत्यांनी दिलेल्या स्टेटमेंटनुसार आत्मचिंतन करावं की आपण कुठल्या कॅटेगरीमध्ये येतो. पडळकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला होता. फडणवीसांनीही पडळकरांना समज दिली होती. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीही पडळकरांचं वक्तव्य मान्य नसल्याचं म्हटलंय. त्याचं वक्तव्य योग्य नाही आहे. कोणाच्याही वडिलाचा आईचा उल्लेख करून अशा व्यक्तीवर निंदा करणे योग्य नाही आहे. काल जयंत पाटील साहेबांच्या संबंधाने जे गोपीचंद पडळकरजी बोलले आहे ते आम्हाला मान्य नाही आहे. गोपीचंद पडळकरजी यानंतर मात्र अशी कुणावरही टीका करणार नाही अशी त्या ठिकाणी सूचना आम्ही त्यांना देणार आहोत. छत्रपती संभाजीनगरच्या पुंडलिक नगरच्या कार्यालयाबाहेर मंत्री अतुल सावेंच्या गाडीवर दगडफेक झाली. गाडी उभी असताना गाडीवर दगडफेक करण्यात आली. दगडफेक करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून हा तरुण मनोरुग्ण आहे. त्याचं म्हणणं होतं की मी एवढा शिकलेलो आहे, मला नोकरी लागत नाही, पण म्हणलं त्याच्यासाठी तू माझ्या गाडीवर का दगड मारला? तर त्याने काय उत्तर दिलं नाही. पोलिसवाले त्याला घेऊन गेलेत. तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याच्याशी काय चर्चा करणार? काही मदत मागायला वगैरे आला होता असं काही? मदत नाही, तो दरवेळेस आमच्याकडे येतो. आमच्या ऑफिसमध्ये आमच्या जे आमचे मंडळाध्यक्ष वगैरे असतात त्यांच्याकडून गोळ्यांसाठी पैसे घेऊन जातो. आजही घेऊन गेला. तो मनोरुग्ण आहे. हां. आणि म्हणजे त्याचं म्हणणं होतं की त्याला नोकरी लागत नाही म्हणून दगडफेक. नोकरी लागत नाही, त्याचं शिक्षण काय, त्याचं हे काय आम्हाला काहीच आयडिया नाही आहे. त्याच्यामुळे त्याने त्यावेळेस पोलिसवाल्यांना तो सांगत होता. पोलिसवाल्यांनी त्याला विचारलं ना की दगडफेक का केली, तर तो म्हणला मला नोकरी लागत नाही म्हणून केली. गरब्यामध्ये हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना नको अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली. आधार कार्ड बघूनच गरब्यामध्ये प्रवेश द्या अशी मागणीही विश्व हिंदू परिषदेची आहे. तर धर्मांध वातावरण तयार करण्याचं काम सुरू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे अशी टीका यावर संजय राऊत यांनी केली आहे. नवरात्रोत्सवामधल्या गरब्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश द्या, मुस्लिमांना प्रवेश देऊ नका अशी मागणी विश्व हिंदू परिषदेनं केली आहे. गरब्यामध्ये आधार कार्ड बघूनच प्रवेश देण्यात यावा. गरब्यामध्ये प्रवेश करताना टिळा लावावा. वराह पूजन करूनच गरब्यामध्ये प्रवेश द्यावा. गरब्यामध्ये आल्यावर देवीची पूजा करायला लावावी. मुस्लिम तरुण गरब्यामध्ये येऊन लव जिहाद सारख्या घटना घडवतात. मुस्लिम तरुण गरब्यामध्ये आल्यास त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. ज्यांची श्रद्धा नाही त्यांना गरब्यात प्रवेश देऊ नका अशा मागण्या विश्व हिंदू परिषदेनं केल्या आहेत. कार्यकर्ते प्रत्येक पेंडालमध्ये संपर्क करून तर त्यांना आम्ही सूचना करत आहोत की त्यांची ओळख झाली पाहिजे म्हणून आधार कार्ड पाहून आणि टीका लावून आणि मातेचं पूजन करूनच त्यांना प्रवेश दिला पाहिजे. वराह अवतार आहे आमचा, त्याचं पूजन करून सर्वांना प्रवेश द्या. विश्व हिंदू परिषदेच्या मागणीवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली.
त्यांना आगस लावायची आहे, त्यांना समाजामध्ये दरीच निर्माण करायची आहे, धर्माधर्मामध्ये आग लावून धर्माच्या नावावर राजकारण करायचं आहे आणि आपली पोळी शेकायची आहे. देश अस्थिर करण्यासाठीच ही यांचा जन्म झालेला आहे. या देशामध्ये अशा प्रकारे धार्मिक आणि धर्मांध वातावरण निर्माण करण्याचं काम चालू आहे आणि हीच त्यांची रोजीरोटी आहे. ज्या प्रकारे हे विष पेरण्याचं काम चाललंय त्या महाराष्ट्राला आणि देशाला भूषणावह नाही. फक्त मतं मिळावीत आणि काही हिरव्या लोकांची आपल्याला मतं मिळावी यासाठी संजय राऊत तुम्ही गरब्यामध्ये इतर धर्मीय येणार त्याचं समर्थन करतायत. अहो संजय राऊत, तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्हाला महाराष्ट्रातले आणि देशातले हिंदू समाज कधीच माफ करणार नाही. शिंदेचे आमदार राजेश मोरेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांनी देखील प्रत्याव्हान दिलं. माझ्या घरी येऊन दाखवा, परत कसे जाता ते बघतोच, असं संजय राऊतांनी म्हटलं. आमदार राजेश मोरे यांनी राऊतांना घरात घुसून मारण्याचा इशारा दिला होता. संजय राऊत सकाळचा भोंगा काम करतोय. शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी, ती कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी, त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली सुपारी. आणि आज तो आमच्या आदरणीय जे देवासमान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तव्य केले हे अतिशय चुकीचं आहे. आणि सांभाळून बोलावं, नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी. मी एकटा जातो, माझ्याबरोबर यांच्यासारखा गाड्यांचा ताफा, सरकारी पोलीस बंदोबस्त, ते खिडकीतून बंदुका दाखवणारे असे त्यांचे ते, मग गाडी उघडायला उतरतात त्यांचे सगळे बॉडीगार्ड्स, हे आमच्याकडे नाही. मी शिवसेनेचा नेता आहे, मला माहिती आहे जय महाराष्ट्राची ताकद काय आहे ती. एकटा असतो मी, एकटा. आता मी इथे एकटा, आता बाहेर एकटा जाणार. या कसे परत जातात ते बघतो, हे पण सांगतो.